भाग्यवंत सोपान आपण या विनंती आहे. आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील आहे. सोपान भाग्यवंत आपण या. मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी आपण यायचंय. सन्माननीय उदयजी पवार यांच्या माध्यमातून 500 रुपये आणि सन्माननीय शंकरजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपये आणि हा विजय आंबेकरांच्या कायम लक्षात राहील. वेल प्लेड आंबे आणि खूप खूप अभिनंदन तुमचं. हार्ड लक टीम म्हात्रेपाडा. सोपान थोडं थांबायचं विनंती आहे. समोर म्हात्रेपाडा संघ होता आणि 40 धावा डिपेंड करायच्या होत्या. कसं करून दाखवलाच काय सांगशील? मला कॉन्फिडन्स होता आणि मचुदा देवदा यांनी माझ्या भरोसा दाखवला आणि मी करून दाखवलं त्यांना भरोसा. खूप खूप अभिनंदन तुमचं. आणि ही मॅन ऑफ द मॅच मिळाली. कोणाला डेडिकेट कराल? मी आमच्या टीमला मॅन ऑफ द मॅच डेडिकेट करेन आणि माझी फर्स्ट टाइम मॅन ऑफ द मॅच आहे. वेल प्लेड आणि खूप खूप अभिनंदन तुमचं. सुरुवातीला आपण पंचाचा सन्मान या ठिकाणी करतोय. मी विनंती करतोय आमचे ज्येष्ठ पंच सन्माननीय बाळामाने सर आपण मंचावरती या. आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. सन्माननीय बाळामाने सरांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. स्टंप जमा करा विनंती आहे सगळ्या संघांना. आंबे संघ आपण स्टंप जमा करा विनंती आहे. सन्माननीय जितेंद्र म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय. बाळामाने सरांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. तदनंतर आमचे दुसरे पंच आदरणीय जगदीश दुधकर सर त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. नितीन म्हात्रे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी जगदीश दुधकर सरांचा देखील सन्मान आपण करतोय. नितीनजी मांद्रे यांच्या शुभ हस्ते जगदीश दुधकर सरांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. तदनंतर शंकरजी म्हात्रे यांचा शुभ सन्मान आपण करतोय. मी मनोज म्हात्रे यांना विनंती करतोय की आपण या स्पर्धेला विशेष योगदान ज्यांचं आहे ते सन्माननीय शंकरजी म्हात्रे साहेब यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे. मनोज म्हात्रे यांच्या शुभ हस्ते त्यांचा देखील विशेष सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. सन्माननीय शंकर म्हात्रे यांचा विशेष सन्मान मनोज म्हात्रे यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. सन्माननीय नितीनदादा म्हात्रे यांचा देखील शुभ सन्मान आपण करतोय. विकी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. सन्माननीय नितीनदादा म्हात्रे यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. विकी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होईल. तदनंतर मनोज दादा म्हात्रे यांचा देखील सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. आशिष दादा म्हात्रे या स्पर्धेचे आयोजक आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण मनोज दादा म्हात्रे यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. चला डीजे मास्टर आपण या आपला देखील सन्मान केला जाईल. डीजे मास्टर या आणि त्यांच्या माध्यमातून
खर तर गेली 4 दिवस समालोचकांच्या आवाजाची काळजी घेतली गेली आणि प्रेक्षकांना अतिशय मंत्रमुग्ध करणारं संगीत त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. ते आमचे डीजे मास्टर त्यांचा देखील विशेष सन्मान आपण करतोय. सन्माननीय मनोजदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आमचे डीजे मास्टर त्यांचा देखील विशेष सन्मान आपण संपन्न करतोय. तदनंतर ओम साई एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केलं गेलंय आणि अनेक निर्णय असे होते जिथे खूप अडचणी आल्या, परंतु ते निर्णय योग्य देण्यामध्ये सर्वात मोलाची भूमिका ओम साई एमटीसी लाईव्हची राहिली आहे आणि त्यांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूयात. त्यांची संपूर्ण टीम आणि कॅमेरामॅन त्यांचं विशेष कौतुक आणि त्यांचा देखील विशेष सन्मान आपण करतोय. रोशनदादा फराड आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. तदनंतर या स्पर्धेला ज्यांनी लीड केलं आमचे लीड कॉमेंटेटर आणि बदलापूर विभागातून ते येतात सन्माननीय श्रवणजी धुमाळे सर यांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. सन्माननीय धर्मा भाग्यवंत साहेब यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या माध्यमातून देखील बदलापूर विभागामध्ये एक स्पर्धा त्यांनी देखील आयोजित केलेली आहे. असे असणारे आमचे श्रवण धुमाळे सर यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. मंडप डेकोरेटर्स त्यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी आपण करतोय. मंडप डेकोरेटर्स आपण या प्रतिनिधी मंडप डेकोरेटर्स नाहीयेत. यस तदनंतर आणखीन एक शुभ सन्मान आम्ही करतोय ज्यांचा आवाज खऱ्या अर्थानं 2 दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला ऐकायला मिळाला, ज्यांच्या आवाजानं खऱ्या अर्थानं या स्पर्धेची शोभा वाढवली. मी विनंती करेल नितीनजी म्हात्रे साहेबांना, साहेब या पण आपल्या शुभ हस्ते आपण तुषारजी शिंदे सरांचा शुभ सन्मान या दरम्यान करूयात. बाळाची उबदाराची प्रेमाची शाल सौंदर्याचा प्रतीक पुष्पगुच्छ या स्पर्धेची आठवण ब्युटिफुल मोमेंट तुषारजी शिंदे सरांचा शुभ सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जातोय. भरपूर चांगलं समालोचन त्यांचं आपल्याला ऐकायला मिळालं. तदनंतर ज्यांनी खऱ्या अर्थानं आम्हाला या संपूर्ण ओव्हरऑल स्पर्धेमध्ये भरपूर चांगले साथ दिली असे आमचे नितीन दादा म्हात्रे यांचा देखील शुभ सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये आम्ही करतोय. नितीन दादा म्हात्रे यांचा शुभ सन्मान केला जाईल. या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे प्रणेते अर्थातच आशिष दादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आम्ही करतोय. नितीन दादाचा देखील आम्ही खऱ्या अर्थानं विशेष आभार व्यक्त करू. अभिमन्यू दादा म्हात्रे यांचा देखील विशेष शुभ सन्मान केला जाईल. अभिमन्यू दादा म्हात्रे या पण अभिमन्यू दादांचा शुभ सन्मान खऱ्या अर्थानं आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जातोय. यस शुभ सन्मान खऱ्या अर्थानं केला जातोय. काळूरामजी भाग्यवंत साहेबांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. काळूरामजी भाग्यवंत साहेब या पण अतिथी देव भव ही आपल्या भारताची परंपरा आहे, क्रिकेटची परंपरा आहे. उदयदादा पवार, हरेशदादा भाग्यवंत आपण देखील या. सर्व दानशूर दादांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. कारण यस याच दरम्यान माजी सरपंच आंबे अर्थातच योगेश दादा भाग्यवंत आपण देखील आपला देखील शुभ सन्मान आम्ही आमच्या अतिथी कक्षामध्ये करतोय. प्रत्येक पाहुण्यांचा, प्रत्येक मान्यवरांचा, प्रत्येक दानशूर दात्यांचा शुभ सन्मान आम्ही आमच्या अतिथी कक्षामध्ये करणार आहोत. कारण प्रत्येक पाहुणा हा खऱ्या अर्थाने देवा समान असतो. साहेबांचा शुभ सन्मान खऱ्या अर्थाने केला जातोय आशिष दादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. त्याचबरोबर चिंचवलीचे अंकुश दादा म्हात्रे या आपण आपला देखील शुभ सन्मान आम्ही आमच्या अतिथी कक्षामध्ये करतोय. अंकुश दादा म्हात्रे आपला शुभ सन्मान केला जाईल आमच्या अतिथी कक्षामध्ये. यस
माजी सरपंच आंबे अर्थातच योगेश दादा भाग्यवंत यांचा शुभ सन्मान आम्ही आमच्या अतिथी कक्षामध्ये करतोय. मायेची उपदाराची प्रेमाची शाल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ या स्पर्धेची आठवण ब्युटिफुल मोमेंट देऊन साहेबांचा शुभ सन्मान. येस चिंचवली गावचे ज्येष्ठ आणि वरिष्ठ आणि म्हात्रेपाडाचे ज्येष्ठ वरिष्ठ असतील तर या आपण आपला देखील शुभ सन्मान आम्ही आमच्या अतिथी कक्षामध्ये करू. येस मी पुन्हा एकदा इन्व्हाइट करेल ज्यांच्या माध्यमातून श्रीराम प्रतिष्ठान चे आदरणीय सन्मान्य ज्यांच्या माध्यमातून मालिकावीरसाठी आम्हाला स्मार्ट LED टीव्ही पुरस्कृत करण्यात आली असे म्हात्रेपाडा टीमचे बॅकबॉन किरणजी म्हात्रे साहेबांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. किरणजी म्हात्रे साहेब या पण आपला देखील शुभ सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये करणार आहोत ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी LED टीव्ही आम्हाला पुरस्कृत करण्यात आले असे आमचे किरणजी म्हात्रे साहेब यांचा शुभ सन्मान आम्ही आमच्या अतिथी कक्षामध्ये करतोय. दानशूर दादा आहेत किरण दादा आणि किरण दादांचा शुभ सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. सातत्यानं म्हटलं जाताना तुमच्याकडे पैसा किती आहे हे पाहिलं जात नाही पण तुमच्याकडे माणुसकी किती आहे हे खऱ्या अर्थानं नेहमी पाहिलं जातं. यस चॅम्पियन संघ आंबे संघ म्हणजेच जय कालेश्वर आंबे हा संघ या स्पर्धेमध्ये चॅम्पियन झाला. त्यांच्यासाठी काळूरामजी भाग्यवंत साहेबांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज. एकदा जोरदार टाळ्या. क्या बात. येस ज्या क्षणाची खऱ्या अर्थानं आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आपल्या सोबत जोडला गेलाय. Yes, they were best fielder of the tournament. जे आम्हाला भालगावचे शाखा प्रमुख अर्थातच गणेशजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलाय. मिक्सर आपण देऊयात. कोण असेल 40+ टीमचे दिनेश टर्ले या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ज्यांना खऱ्या अर्थानं नौक्या खेळाला देखील लाजवेल अशी फिल्डिंग केली. डाव लगावले अप्रतिम फिल्डिंग दिनेशची आपल्याला पाहायला मिळाला आणि या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक च्या ट्रॉफीवरती आपलं नाव खऱ्या अर्थानं कोरलं असा दिनेश टर्ला या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. मी सर्व मान्यवरांना विनंती करेल या आपण आपल्या शुभास्ते आपण एक मिक्सर देऊन आणि एक बेस्ट फिल्डरची ट्रॉफी देऊन आपण करूया दिनेशला सन्मानित. हॅलो ठीक. येस दिनेशसाठी एकदा जोरदार टाळ्या वाला मित्रांनो. कारण वय मर्यादा जर विचार करायला गेले तर 40+ आहे पण नौक्या खेळाडूला देखील लाजवेल अशी फिल्डिंग आपल्याला दिनेशची पाहायला मिळाली. व्हेरी वेल प्लेड दिनेश. तुमच्या पुढील वाटचालीस तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर देऊयात ज्या गोलंदाजांना खऱ्या अर्थानं गोलंदाजी करत असताना ज्या गोलंदाजांना अक्षरशः फलंदाजांना नाचवलं आणि आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती बरेचसे विकेट त्याने संपादित केले. ओव्हरऑल या स्पर्धेमध्ये त्याच्या नावावरती राहिले तब्बल 5 विकेट. असा वन अँड ओनली कोण असेल? कोण असेल? म्हात्रेपाडा टीमचा योगेश म्हात्रे नसून चॅम्पियन टीमचा जय कालेश्वर आंबे टीमचा जयेंद्र ठरला या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट.
क्या बात आहे. जिथे आम्ही एक टावर फॅन म्हणजेच कूलर आणि एक चमचमती ट्रॉफी देऊन जयेंद्रला आम्ही करणार आहोत सन्मानित. या आपण पाहुण्यांचा इथे शुभागमन झालाय. सुरेशजी जाधव साहेबांचा इथे शुभागमन झालाय आणि 40+ क्रिकेट असोसिएशनचे सदस्य देखील 40+ क्रिकेट असोसिएशनचे सदस्य सुरेशजी जाधव साहेबांनाच विनंती करू आणि सर्व मान्यवरांना विनंती करू की आपल्या शुभ हस्ते आपण देऊयात जयेंद्रला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. यस, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला कूलर पुरस्कृत करण्यात आले आमचे प्रमोदजी पाटील. एकदा जोरदार टाळ्या. क्या बात आहे. जयेंद्रला आपण देतोय सर्वोत्कृष्ट गोलंदाज. त्यानंतर देऊयात बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. कोण असेल कोण असेल या स्पर्धेमध्ये बॅटिंग करत असताना तब्बल त्यानं धावा केला 91. त्याच्या नावावरती विकेट 2. ज्या खेळाडूला कालचा दिवस गाजवला वेलकम उसाच्या टीमची रन मशीन सागर पाटील ठरलाय या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. सागर नाहीये, प्रतिनिधी आला तरी हरकत नाहीये. सागर पाटीलला आपण देणार आहोत बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. यस, चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक देखील देऊयात आपण वेलकम उसाटणे टीमचे प्रतिनिधी आणि ग्रामस्थ मंडळ उसाटणे या आपण चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण देऊयात वेलकम उसाटणे या टीमला. जी चमचमती ट्रॉफी आम्हाला ज्यांच्या माध्यमातून मांगरूळ गावचे दमदार उद्योजक जयेश राजेश पाटील साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आली आहे. ही चमचमती ट्रॉफी आणि कॅश प्राइज देऊन आपण वेलकम उसाटणे या टीमला करूयात सन्मानित. तब्बल चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक या संघाला आपण देऊन करणार आहोत सन्मानित. त्यानंतर देऊयात द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक, तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक. ज्या संघानं भरपूर चांगला खेळ केला, ज्या संघानं नवतरुण खेळाडूंना लाजवलं आणि ज्या संघानं यंगस्टर संघांना देखील खेळायचं कसं हे शिकवलं, असा संघ मलंगड परिसरातील आणखी एक दिग्गज संघ आंबे 40+ हा संघ ठरला या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक. चला पूर्ण टीम या, ओव्हरऑल टीम या आपण. यस, देऊया द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक. ज्या संघानं भरपूर चांगला खेळ केला, ज्या संघानं
बऱ्याचशा संघांना बीट करून अंतिम फेरीमध्ये जो संघ दाखल झाला, पण शेवटच्या क्षणाला खऱ्या अर्थानं शेवटच्या पात्रामध्ये कुठेतरी त्यांच्या पदरात अपयश आलं आणि या स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफीवरती ज्या संघाने आपलं नाव कोरलं, या स्पर्धेतील रनर अप संघ राहिलाय क्रियांश 11 मात्रेपाडा संघ ठरला या स्पर्धेतील रनर अप संघ क्रियांश 11 मात्रेपाडा या संघाला आपण दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देऊन करूया सन्मानित। शाहिद भाई या पण, अनिल दादा गायकवाड या पण, काळूराम दादा मात्रे या पण आणि संपूर्ण मात्रेपाडा टीम आपण देखील या। यस, आमचे किरण दादा मात्रे जे मात्रेपाडाला बिलॉंग करतात आणि जे प्रत्येक आयोजन कमिटीला सातत्याने सहकार्य करत असतात, आमचे किरणजी मात्रे साहेब देखील आपल्या सोबत जोडले गेले। क्रियांश 11 मात्रेपाडा संघ राहिला या स्पर्धेतील रनर अप। तदनंतर देऊयात आपण ज्या पारितोषिकावरती खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या नजरा लागल्या होत्या। प्रत्येक खेळाडूला असं वाटत असतं की आम्हाला हे पारितोषिक मिळावं। जे पारितोषिक आम्हाला पुरस्कृत करण्यात आलं, ऍडव्होकेट सुनीलजी पाटील साहेबांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आली आहे। त्याच बरोबरीनं श्री राम प्रतिष्ठानचे किरणजी मात्रे साहेब ज्यांच्या माध्यमातून आम्हाला LED टीव्ही पुरस्कृत करण्यात आली आहे। मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज मॅन ऑफ द सिरीज कोण असेल सांगायची गरज आहे का? ज्यानं बॅटिंग करत असताना धावा बनवल्या तब्बल 102, ज्यानं गोलंदाजी करत असताना विकेट संपादित केला तब्बल 4, एका विकेटला .5, 20 प्लस 102, ज्याच्या नावावरती राहिले विकेट तब्बल 122 पॉइंट, ज्याच्या नावावरती राहिले, ज्यानं क्रिकेट खेळत असताना ग्रामीण क्रिकेट गाजवला, ज्यानं क्रिकेट खेळत असताना शहरी क्रिकेट गाजवला आणि आता व्यवसाय क्रिकेटकडे त्याची वाटचाल सुरू आहे, ज्यानं खऱ्या अर्थानं परराष्ट्रामध्ये जाऊन आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती फलंदाजांना नाचवलं। आमचे दमदार शिल्पकार या स्पर्धेचे लाडके प्रणेते आशिष दादा मात्रे यांचे अत्यंत जवळचे मित्र मलंगड एक्सप्रेस। कोण? मलंगड एक्सप्रेस, जो आपल्या संघासाठी नेहमी संकट बाजूला करतो, जो बाजूला करतो संघाचे खतरे, त्याचं नाव आहे मिस्टर योगेश मात्रे, भुगेधरला स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज। एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो, जर तुम्ही टाळ्या वाजवाल तर येणाऱ्या दिवसामध्ये तुमच्यासाठी देखील टाळ्या वाजतील, यात मात्र काही शंका नाही। 122 पॉइंट योगेश मात्रेच्या नावावरती। एकदा जोरदार टाळ्या, क्या बात है। 102 धावा, 4 विकेट, LED टीव्ही जे आम्हाला पुरस्कृत केली आहे किरणजी मात्रे साहेब, ऍडव्होकेट सुनीलजी पाटील साहेबांच्या माध्यमातून ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केली आहे। योगेश मात्रे सोबत चर्चा आपण नक्की करू। योगेश मात्रे खऱ्या अर्थाने जास्त बोलत नाहीत, पण त्यांची बॅट मात्र भरपूर मोठ्या प्रमाणात बोलते। त्यानंतर देऊयात या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, चॅम्पियन इज द चॅम्पियन टीम जय कालेश्वर आंबे इज द चॅम्पियन। चला ओव्हरऑल टीम, संपूर्ण टीम आपण या। जय कालेश्वर आंबे संघ ज्या संघानं खऱ्या अर्थानं स्पर्धेमध्ये आपला अधिराज्य गाजवला, ज्या संघानं या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवलं, असा जय कालेश्वर आंबे संघ ठरला या स्पर्धेतील चॅम्पियन संघ। चला आंबे टीम, संपूर्ण टीम या आपण, ज्या संघाला दिवस क्रमांक पहिला गाजवला, ज्या संघानं दुसऱ्या दिवसातील शेवटचा क्षण गाजवला आणि ज्या संघानं
तिसरा चौथा दिवस गाजवला आणि ज्या संघानं संपूर्ण स्पर्धा गाजवली असा जय कालेश्वर आंबे संघ ठरला या स्पर्धेतील चॅम्पियन संघ. तब्बल 50,000 रुपये धनराशी व श्री मलंगड आकर्षक चषक या संघाला आपण देऊया. सर्व मान्यवरांना विनंती करेल, चला सर्व मान्यवर आपण या. Yes, champion is the champion. Team Jay Kaleshwar Ambe is the champion. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम. आई माऊलीचा भरपूर चांगला खेळ प्रत्येक टीमनं गाजवला, दाखवला. चांगला क्रिकेट खेळला, क्वालिटी क्रिकेट प्रत्येक संघ खेळला आणि या स्पर्धेमध्ये चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. श्री मलंगड चषक 2025 चा थरार आपल्याला पाहायला मिळाला. ही स्पर्धा ताटामाटात पार पडली आणि ज्या कोणत्या दानशूर दत्तांचा ज्या कोणत्या मान्यवरांचा इथे शुभ सन्मान राहून गेला असेल तर त्यांची आम्ही पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करू. ही स्पर्धा खऱ्या अर्थाने इथे थाटामाटात पार पडली. पहिला पर्व आणि येणाऱ्या पुढच्या पर्वामध्ये ही स्पर्धा आणखीन थाटामाटात पार पडेल हा खऱ्या अर्थाने आयोजन कमिटीने शब्द देखील दिलाय. श्री मलंगड चषक 2025 इथे संपलं असं मी जाहीर करतो. मी समालोचक श्रवण दिगंबर धुमाळे इथेच थांबतो. भेटूया पुन्हा एकदा श्री मलंगड चषक 2026 मध्ये. थँक्यू सो मच. जय जिजाऊ, जय भवानी, जय शिवराय, जय शंभूराजे, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.